हॅलो गाईज. इन्फोसिस मध्ये जी आत्ता एक नवीन न्यूज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आज, ती अतिशय महत्त्वाची आहे. त्याचं बॅकग्राऊंड असं आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण जी न्यूज पाहिली होती, टी सी एसमध्ये साधारण 12,000 लोकांना जगभरामध्ये नारळ देण्याचा जो निर्णय झालेला आहे आणि ते 12,000 लोक हे फ्रेशर्स नाही आहेत. तर या पार्श्वभूमीवर ही जी न्यूज आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आज आपण न्यूज आणि इन्फोसिसमधल्या अपॉर्च्युनिटीज दोन्ही पण पाहणार आहोत. न्यूज अशी आहे की इन्फोसिसचे जे CEO आहेत, सलील पारिख, त्यांचं असं म्हणणं आहे की फायनान्शियल इयर 2026 म्हणजे या फायनान्शियल इयरमध्ये साधारण 20,000 फ्रेशर्स ते रिक्रूट करणार आहेत. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अगेन्स्ट त्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली, तर जे ले-ऑफचे वगैरे ज्या न्यूज येत आहेत, त्याच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय सकारात्मक अशी न्यूज आहे. ती आपण जर पाहायची असेल, इन्फोसिसच्या व्हॅकन्सीज बघायच्या आधी ही न्यूज तुमच्याबरोबर शेअर करणं महत्त्वाचं आहे. इन्फोसिसची व्हॅकन्सी आपण पाहणारच आहोत. पण ही जी न्यूज आहे, अ, या ती जी न्यूज आहे त्याच्यामध्ये हे बघा, इन्फोसिस जॉब्स आय टी मेजर टू हायर 20,000 फ्रेशर्स दिस इयर. हिअर इज व्हॉट CEO सलील पारिख सेज. ते त्यांचं म्हणणं असं आहे की 20,000 फ्रेशर्स ते रिक्रूट करणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की 17,000 लोक हे त्यांनी ऑलरेडी रिक्रूट केलेले आहेत आणि 20,000 अजून ते करणार आहेत या आर्थिक वर्षामध्ये. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये फोकस जो असणार आहे कंपनीचा तो रिस्किलिंग आणि AI याच्यावर असणार आहे. याची दुसरी न्यूज जी आहे ती जर आपण पाहायला गेलो, तर हा जो व्हिडिओ आहे तो आपण ऐकूया थोडासा काय म्हणतात ते. Have seen is first in the first quarter we recruited over 17,000 new people to join Infosys. That's both lateral and at college level. For this financial year, we have a plan to recruit 20,000 college graduates. That plan remains the way it was as we came into this earning cycle. We see that we have increased our growth guidance, and there we see demand. For example, we see demand for data, for cloud, for AI. तर ही जी न्यूज आहे त्यांचं म्हणणं असं आहे, ही जी डिमांड आहे ती डेटा, क्लाउड आणि AIमध्ये असणार आहे आणि त्या दृष्टीनं 20,000 मुलांची नेमणूक ते या फायनान्शियल इयरमध्ये करणार आहेत. तर याच्यावर आपण लक्ष ठेवूया, कारण 20,000 हे एका चंकमध्ये येणार नाहीत ऑब्व्हियसली. मग आपण याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आमच्यासारखे जे अ, व्यक्ती आहेत, ज्या इन्फॉर्मेशन शेअर करतात, त्याचबरोबर आपण एक सामान्य गोष्ट जी करू शकतो, ती अशी आहे की इन्फोसिसच्या जर आपण करियर वेबसाईटवर गेलो, तर आपण या करियर वेबसाईटवर इथे आहोत. हे तुम्हाला दाखवायचा मुद्दा असा आहे की तुम्ही स्वतः पण हे करू शकता. म्हणजे कोणाकडून तरी इन्फॉर्मेशन येईल आणि त्यानंतर तुम्ही ते चेक करण्यापेक्षा तुम्ही स्वतः पण प्रोएक्टिव्हली ही इन्फॉर्मेशन वारंवार चेक करू शकता वेळेनुसार. तर इन्फोसिसच्या करियर वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होतं. याच्यामध्ये ग्रॅज्युएट्स, एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स, स्टुडंट्स अँड इंटर्नशिप आणि एक्सप्लोर अपॉर्च्युनिटीज बाय लोकेशन अशा 4 व्हॅकन्सी, असे 4 त्यांनी सेक्शन केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण जेव्हा ग्रॅज्युएट क्लिक करतो, तेव्हा आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होतं आणि त्या नवीन पेजमध्ये आपण जेव्हा इंडिया सेक्शन ओपन करतो, त्याच्यामध्ये फाइंड जॉब्स क्लिक केल्यानंतर एवढे सगळे जॉब्स आपल्यासमोर उपलब्ध होतात. कन्सल्टंट 288, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 213, एंटरप्राइज ॲप्लिकेशन सर्व्हिसेस 201, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट 161. ह्या रोल्सनुसार एवढे जॉब्स त्यांनी. क्लाउड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस 91 जॉब्स, इन्फोसिस क्वालिटी इंजिनिअरिंग 61, सायबर सिक्युरिटी 18, टेस्टिंग 43, डिजिटल एक्सपिरियन्स 49. अशा प्रकारे वेगवेगळ्या डोमेन्समध्ये HRD 3 जॉब्स, अशा प्रकारे वेगवेगळ्या डोमेन्समध्ये जॉब्स आहेत. त्याचबरोबर हे जे लोकेशन वाईज आपण जर बघायला गेलो, बेंगलोरमध्ये 979, पुण्यामध्ये 156, हैदराबादमध्ये 131, चेन्नईमध्ये 61, कोइंबतूरमध्ये 25, कोलकातामध्ये 39, नागपूरमध्ये 12, इंदोरमध्ये 15, न्यू दिल्लीमध्ये 10, भुवनेश्वरमध्ये 16, नोएडामध्ये 30. अशा ह्या ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या आपण चेक करू शकतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणीतरी आपल्याला बातमी दिली आणि त्यानुसार आपण आपलं पुढचे सगळे प्लॅन करू किंवा सर्च करू, असं म्हणण्यापेक्षा ही जी इन्फॉर्मेशन आपल्यासमोर आलेली आहे, ती आपण नक्की त्याच्यानुसार आपण चेक करू शकतो, क्रॉस चेक करू शकतो आणि त्यानुसार मी जर इकडे फ्रेशर क्लिक केलं, फाइंड जॉब्स, तर हे जर क्लिअर फिल्टर केलं, तर आपण जर साधारण 1,555 जॉब्स हे इन्फोसिस लिमिटेडमध्ये आहेत आणि इन्फोसिस BPMमध्ये 129 जॉब्स आहेत. म्हणजे साधारण 1,670, 1,680 जॉब्स इथे आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यामध्ये तुमची तुम्ही लोकेशननुसार तुम्ही तिकडे स्क्रीन करू शकता, फिल्टर करू शकता किंवा स्किल सेटनुसार करू शकता किंवा एक्सपिरियन्सनुसार करू शकता. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी इकडे आहे. मी 0 to 1 जर इयर क्लिक केलं, तर साधारण 13 जॉब्स आपल्याला बघायला मिळतात इन्फोसिस लिमिटेडमध्ये आणि इन्फोसिस BPMमध्ये 5. तर अशा प्रकारे तुम्ही हे सगळं चेक करू शकता
आता प्रोसेस एक्झिक्युटिव्ह जयपूर फॉर एक्झाम्पल, हे जर मी क्लिक केलं, तर याची इन्फॉर्मेशन जी आहे, जॉब आयडी, रेफरन्स कोड, वर्क एक्सपिरियन्स रिक्वायर्ड, जॉब टायटल, प्रोसेस एक्झिक्युटिव्ह, एज्युकेशनल रिक्वायरमेंट, ग्रॅज्युएट, BPO सर्व्हिस लाईन, रिस्पॉन्सिबिलिटीज गिव्हन, डेटा, प्रिफर्ड स्किल डेटा आहे. तर अशा या ज्या वेगवेगळ्या आता लीड अॅनालिस्ट समजा जर आपण पुण्यामध्ये इन्फोसिस BPMमध्ये जर क्लिक केलं, तर 5 ते 7 वर्षाचा अनुभव पाहिजे. ग्रॅज्युएट, BPO सर्व्हिस लाईन, लीड अॅनालिस्ट, नॉलेज सर्व्हिसेस अशा प्रकारची वेकन्सीज आपल्याला बघायला मिळते. सांगण्याचा मुद्दा या ज्या गोष्टी आहेत, याच्या असिस्टंट मॅनेजर आपण क्लिक केलं उदाहरणार्थ अजून एक 6 ते 10 वर्ष, BCom, BPO सर्व्हिस लाईन अशा आणि त्याचे लोकेशन बेंगलोर असेल, अशा प्रकारची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याजवळ पोहोचते. तर सांगायचा मुद्दा असा की इन्फोसिसचे जो प्लॅन आहे, विशेषतः आपण जी पार्श्वभूमी लक्षात घेतोय, की बऱ्याचशा मोठ्या कंपनी ले ऑफ करण्याच्या मार्गावर चाललेल्या दिसतात. अशा परिस्थितीमध्ये इन्फोसिसचे CEO जर आपल्याला 20,000 अपॉर्च्युनिटीज, 20,000 कॉलेज ग्रॅज्युएट्स आपण तो रिक्रूट करणार आहे फायनान्शियल इयर 2026 म्हणजे मार्च 2026 पर्यंत. तर अतिशय चांगली संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे. फक्त आपल्याला हे जे इन्फोसिसचं वेबसाईट आहे करिअरचं, त्याच्यावर वारंवार न्यूज लक्ष ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर आम्हाला जी मार्केटमधून इन्फॉर्मेशन मिळते, त्याचे व्हिडिओज जे आहेत ते पण आपण शेअर करत असतो. त्याचा पण तुम्हाला नक्की फायदा होईल. तर याचा बेसिकली आमच्यासारखे जे व्यक्ती तुमच्याबरोबर ही माहिती आणण्याचा प्रयत्न करतात, मार्फत पण तुम्हाला ही माहिती मिळू शकेल. तर ह्या ज्यासाठी एक्झॅक्टली त्याच कारणासाठी इंडस्ट्रीमध्ये, मार्केटमध्ये काय चाललंय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर हे जे YouTube चॅनल आहे त्याला आपण अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण हे तुम्ही पाहिलंत वाजले की 12 TCSमध्ये जे 12,000 वाजले होते, त्याच्यामागचं कारण, त्याचा ॲक्च्युअली अर्थ काय हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हा दुसरा पार्ट. आणि तिसरा पार्ट त्यापासून आपला स्वतःचा बचाव कसा करता येईल. कारण हे 12,000 जे एम्प्लॉईज ते जगभरामध्ये त्यांचे ले ऑफ करण्यात येणार आहे, इंडियामध्ये नाही. त्याचबरोबर हे जे 12,000 कर्मचाऱ्यांची नोकरी TCSमध्ये जाणार आहे, ते फ्रेशर्स नाही आहेत. ते सिनियर पोझिशनमध्ये 10 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले व्यक्ती असणार आहेत. त्यामुळे विनाकारण त्या न्यूजची माहिती, त्या न्यूजचा पाठीमागची पार्श्वभूमी लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी असे जे चॅनल्स आहेत त्याला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपण ज्या प्लेलिस्ट करतो, आपल्या ज्या करिअरच्या 30-40 वर्षामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात, त्या घडामोडींबद्दलची माहिती आपण त्याच्यामध्ये देत असतो. मग त्यामध्ये इंटरव्ह्यू कसे द्यायचे, करियर ट्रान्झिशन्स, करियर रिलोकेशन, करियर डिमोशन, प्रमोशन, करियर एटिकेट्स अशा सगळ्या करियर ग्रोथ स्टेजेस अशा सगळ्या भरपूर गोष्टी आपण चर्चा करत असतो. तर YouTube चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण ही बातमी पोहोचवूया, जेणेकरून ह्या ज्या संधी येणार आहेत, बॅकग्राऊंड जे आपल्याला माहिती आहे, वैश्विक जी पार्श्वभूमी सध्या तयार होते, त्याच्यामध्ये आपण जे आपले जॉब जर आपल्याला हवे असतील, तर ते आपण मिळवणं आणि मिळवलेले जॉब टिकवणं हा आपला मूलभूत फोकस राहायला पाहिजे. त्यासाठी या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही लिंक जी देतोय त्याच्यानुसार तुम्ही इन्फोसिसच्या करियर वेब पेजवर जाऊन तुमच्यासाठीचे जे चांगले जॉब्स आहेत ते सिलेक्ट करू शकता, सर्च करू शकता. त्याचबरोबर लक्ष ठेवू शकता की तुम्हाला जे हवे असतील ते जॉब्स कधी उपलब्ध होत आहेत. धन्यवाद.